नमस्कार. बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा बऱ्याच महिन्यांनी स्टुडिओत येऊन मी आज शांतपणे बोलतोय. मित्रो, आज तारीख आहे 17 मार्च 2026. वार आहे मंगळवार. उद्या आहे 18 आणि परवा आपला गुढीपाडवा. नवं वर्ष, नवे संकल्प, त्याच उद्देशाने मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. मित्रो, मधल्या काळात काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज शरीरात प्रचंड थकवा आहे, पण मन माझं अजून थकलं नाही. पुन्हा नव्या जोमाने, नव्या फ्रेश मनाने एक संकल्प घेऊन येतोय. अर्थात माझ्यासारखाच संकल्प तुमचाही असेल तर नक्कीच आपण एकत्र येऊया. पाडव्याच्या नंतर आपण एकत्र येऊया आणि ही संकल्पपूर्ती करूया. कोणता आहे संकल्प, काय विषय आहे, थोडक्यात सांगतो. बरं, हा समाधानाने जगण्याचा जो संकल्प आहे त्याला फक्त वयाची आपण मर्यादा ठेवूया. कोणाचं 18 आहे, कोणाचं 22 आहे म्हणण्यापेक्षा सगळं संसारी जीवन बरंचसं, त्याच्यातले 50वं वर्ष, माझं सध्या 50वं चालू आहे, त्यांची 45 किंवा वयाची 50 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्यांनी ह्या गुढीपाडव्याला संकल्प करावा असं मला वाटतं. मी तरी संकल्प करतोय. वयाच्या 50व्या वर्षापासून उरलेलं जे आयुष्य आहे, किती आहे आपल्याला माहिती नाही आहे, ते समाधानाने जगायचं. आजवर बरेच संघर्ष केले. कदाचित जीवन जगणं हे पण एक संघर्ष आहे, तो प्रत्येक माणसाला करावा लागतो. पण जास्तीत जास्त संघर्ष टाळून जास्तीत जास्त ह्या मानवी जीवनातलं समाधान कसं मिळवता येईल यासाठी मी स्वतः तर प्रयत्न करतोय, स्वतः तर संकल्प करतोय आणि तुम्हालाही सोबत घेण्याचा विचार करतोय. जर तुमचं वय 45, 50 किंवा त्यापुढे असेल तर पुन्हा एकदा तेच सांगतोय की या पाडव्याच्या मुहूर्तावर येत्या गुरुवारपासून समाधानाने आयुष्य जगण्याचा आपण संकल्प करूया. मित्र, त्याच संदर्भात मला एक सहज मधल्या काळात जो रेस्ट पिरियड होता त्याच्यात बरेच काही रिसर्च माझे चालू होते, बरंच काही सोशल मीडियावर पण मी पाहत होतो. सहज कालच एक पोस्ट, काल म्हणण्यापेक्षा आजच पोस्ट माझ्या वाचनात आली. त्या संदर्भाने तुम्हाला ही वाचूनच दाखवतो. छान पोस्ट माझ्या वाचनात आली, ती तुम्हाला वाचून दाखवतो. माणसाचं जीवन म्हणजे अनेक समस्यांचा पुंजका आहे. असं असलं तरी प्रत्येक समस्येवर 5 उपाय आहेत. सुंदर उपाय सुचवलेत पोस्टमध्ये. नंबर 1 स्वीकारणे, नंबर 2 बदलणे, नंबर 3 सोडून देणे, नंबर 4 समजून घेणे आणि नंबर 5 विसरणे. समस्येचा विचार केला तर कारण मिळतात, समाधानाचा विचार केला की मार्ग मिळतात. खूप सुंदर. खरंच जीवनातील समस्यांचा विचार करून कारणे देत बसण्यापेक्षा ज्यांचा संकल्प समाधानाने जगण्याचा आहे त्यांनी पुन्हा एकदा सांगतो, हे 5 उपाय जरूर करून पहा आणि नवीन संकल्प समाधानाने जगण्याचा आजमावून पहा. पुन्हा एकदा सांगतो, उपाय काय आहेत. ज्यांना समाधानाने जगायचं आहे त्यांना स्वीकारणे. आता काय स्वीकारायचं काय नाही हे मी माझ्या बाबतीत, माझा जो काही संकल्प आहे तो गुढीपाडवा किंवा त्यानंतर जसा मला वेळ ॲडजस्ट होईल तसं मी सांगेन माझ्या लाईफमध्ये कोणत्या डिसिजन घेतोय. म्हणजे मी काय स्वीकारतोय, काय बदलतोय, काय सोडून देतोय, काय समजून घेतोय आणि कशाचा विसर करतोय, काय विसरायचं हे मी ठरवतोय. पुन्हा एकदा हे 5 पुन्हा रिपीट करतोय. समाधानाने जगण्याचा कोणाला संकल्प करायचा असेल तर 5 उपाय सुंदर आहेत. स्वीकारणे, बदलणे, सोडून देणे, समजून घेणे आणि विसरणे. लक्षात ठेवा, विसरू नका या बाळा तुम्हाला विसरणार नाही. आणि सोशल मीडियाच्या सौजन्याने पुन्हा एकदा नव्या हिमतीने, नव्या भरारीने, शरीर जरी थकलं माझं तरी मन थकलं नाही हे पुन्हा वारंवार सांगून जे काय संकल्प आहेत, समाधानाने जगणं हा एका वाक्यातला संकल्प झाला, पण माझी 999 अजून स्वप्न आहेत, इच्छा आहेत, संकल्प आहेत, प्रकल्प आहेत. मला असं वाटतं 999 व्यक्तींची समाजातल्या मला साथ मिळेल त्या दिवशी हे
येत्या 90 दिवसातच हे संकल्प, माझ्या इच्छा, माझे प्रकल्प, माझे उपक्रम पूर्ण होतील असं मला वाटतंय. त्यातील काय टाळायचं आणि काय ठेवायचं, काय नाकारायचं हे लवकरच मी जाहीर करेन. पुन्हा एकदा सांगतो, समाधानाने जगूया, समस्यांची कारणं देत बसूया नको. वंदे मातरम. भारत माता की जय. धन्यवाद.